मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी महत्त्वाचं ट्विट करून माहिती दिलेली आहे। महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची वर्षपूर्ती असं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन 1 वर्ष पूर्ण होत आहेत असं त्यांनी सांगितलंय। एका वर्षात ही योजना यशस्वी ठरलेली आहे असं त्यांनी म्हटलं। पण या योजनेने संपूर्ण राज्यात अनेक यशोगाथा रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं सांगितलं। ही योजना याच जोमाने यापुढेही अखंडपणे सुरू राहणार आहे अशी त्यांनी माहिती दिली आहे। अशा अनेक यशोगाथा महाराष्ट्रातील गावागावात घडणार हा मला विश्वास आहे, कारण महायुती सरकारचा निर्धार आहे आता थांबायचं नाही असं त्यांनी ट्विट केलंय। त्यासोबतच खाली पाहू शकता अजून एक ट्विट त्यांनी केलेलं आहे, ते म्हणजे 1 वर्ष महिला सक्षमीकरणाचे, 1 वर्ष सामाजिक बदलाचे, 1 वर्ष लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे। दिनांक 29 जून 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची ज्योत पेटवली। मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आजही या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू आहे। आज या योजनेची वर्षपूर्ती होत आहे असं त्यांनी सांगितलं। बघा, तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता मागच्या जून महिन्यामध्ये भेटलेला आहे, आता जूनचा हप्ता मात्र अजून भेटलेला नाही। तुम्ही त्याची वाट पाहत असाल तर तो हप्ता नेमके कधी भेटणार त्याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत। परंतु 1 वर्ष आता लाडक्या बहिणींना पूर्ण झालेले आहेत आणि पुढेही ही योजना अशाच पद्धतीने तुम्हाला आर्थिक मदत करणार आहे, अशाच जोमाने या ठिकाणी यशस्वीरित्या ही चालू राहणार आहे असं ट्विट करून स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, ही योजना पुढे कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। 1 वर्ष या योजनेला पूर्ण होत आहेत, पुढे ही योजना तुमच्यासाठी चालूच असणार आहे। तुम्हाला आर्थिक मदत भेटत राहणार आहे। तुम्हाला याचा फायदा होतो का, आर्थिक मदत होते का, कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा। आणि ही योजना अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहावी वाटत असेल तुम्हाला तसंही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, या एका वर्षात मी महाराष्ट्रात गावोगावी गेले, अनेक लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला। त्या संवादातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने लाडक्या बहिणींना किती मोठा आधार दिला आहे याची मला जाणीव आहे। कोणी या रकमेतून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे, कोणी सन्मान निधीतून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे, तर अनेक ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येत आर्थिक ताकद उभी केली। या सर्व यशोगाथा ऐकताना नेहमीच ऊर अभिमानाने भरून येतो असं त्यांनी ट्विट करून माहिती दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची, महिला सक्षमीकरणाची ही ज्योत गावीगावी घरोघरी नेण्याची संधी मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाली, ही आमच्यासाठी खरोखर अभिमानाची बाब आहे। ही यशोगाथा लिहिण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस या यशाच्या खऱ्या नायिका असलेल्या लाडक्या बहिणींचे देखील मनापासून आभार असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर ही महत्त्वाची ट्विट करून त्यांनी माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी 1 वर्ष या योजनेला पूर्ण होत आहेत त्या संदर्भात। आता बघा, जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार त्याची देखील अपडेट दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, या दिवशी खात्यात जमा होणार डबल हप्ता। जून आणि जुलैचा एकत्रित हप्ता येऊ शकतो अशी मोठी माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। आषाढी एकादशीच्या या ठिकाणी निमित्तानं लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठी भेट दिली जाऊ शकते असं वृत्त या ठिकाणी येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झालेल्या राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। आतापर्यंत तुम्हाला 11 हप्ते म्हणजे 16,500 रुपये जमा करण्यात आले आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 पर्यंत आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधीतील एकूण 11 हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत, खात्यात तुमच्या जमा करण्यात आलेले आहेत। आता साहजिकच लाडक्या बहिणी 12व्या हप्त्याची म्हणजेच जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तुम्ही देखील याची वाट पाहत असाल। मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्यामध्ये देण्यात आला, त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल। जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच जमा केला जाईल असं मध्यंतरी म्हटलं होतं, मात्र जून महिना आता या ठिकाणी संपलेला आहे, परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत। एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे 30 तारखेचा, यामुळे जूनचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार याची विचारणा केली जाते। दरम्यान या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे। रिपोर्टनुसार जून महिन्याचा हप्ता संपण्यास या ठिकाणी अवघे 1 दिवसाचा टाइम राहिलेला आहे। त्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा झाला, त्याचप्रमाणे जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा तुम्हाला जुलै महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण यावेळेस महिलांना डबल हप्ता मिळू शकतो, तसा जर सरकारने निर्णय घेतला तर त्या पद्धतीने तुम्हाला 3000 रुपये भेटू शकतात।
मात्र या संदर्भात अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही की जूनचा हप्ता जुलै महिन्यात म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत एकत्रित द्यायचा की वेगवेगळा द्यायचा। तुम्हाला तर 100% आता जूनचा हप्ता जुलै महिन्यातच भेटणार आहे। जसं की बघा मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला होता, त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता देखील जुलैच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो। म्हणजेच या ठिकाणी जर तसा निर्णय घेतला जुलैचा आणि या ठिकाणी जूनचा एकत्रित हप्ता द्यायचा तर महिलांना एकाच वेळी 3000 रुपयांचा लाभ भेटणार आहे। मात्र याबाबतची अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही सरकारकडनं। तर जुलै महिन्यात जून महिन्याचे पैसे मिळणार की जून आणि या ठिकाणी जुलैचे दोन्ही एकत्रित भेटणार हे पाहणं गरजेचं असणार आहे। त्याच्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। सध्या तरी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती म्हणजे जून महिन्याचा हप्ता आता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे। एक तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतात किंवा जुलै महिन्यामध्ये कधीही तुम्हाला जूनचे आणि जुलैचे एकत्रित दोन्हीही 3000 रुपये देखील येऊ शकतात। दोन्हीपैकी एक निर्णय जो आहे या ठिकाणी होऊ शकतो। तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे। याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी।